गर्भावस्थेत जर तुम्ही पार्टनरसह सतत भांडत असाल तर सावधान. तुमच्या भांडणाचा आवाज नव्हे, तुमचा तणाव तुमच्या बाळापर्यंत पोहोचतो हे बाळावर किती परिणाम करतो कधी विचार केलाय? गर्भावस्था आईसाठी हा फक्त शारीरिक बदलांचा काळ नसतो तर तिच्या भावनामान आणि नातेसंबंध यांचा नाजूक प्रवासही असतो. पण या सुंदर काळात जर घरात सतत भांडण, चिडचिड, ताणतणाव होत असेल, त्याचा थेट परिणाम आईच्या शरीरावर आणि तिथून पोटातील बाळावर होतो. आई तणावात आली की शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स प्लेसेंटामधून थेट बाळापर्यंत पोहोचतात. यामुळे बाळाचा हार्ट रेट वाढू शकतो, त्याची वाढ मंदावू शकते आणि भविष्यात बाळ थोडं जास्त सेन्सिटिव्ह होण्याची शक्यता असते. मग ह्या समस्येवर काळजी कशी घ्यायची? 1. शांत संवाद. भावना आत ठेवू नका, ओरडू नका. शांतपणे बोलून समस्या सोडवा. 2. घरात शांत वातावरण. भांडणाचं वातावरण झालं की थोडा वेळ दूर जा, खोल श्वास घ्या आणि नंतर बोलून घ्या. 3. एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करा. हलका फेरफटका, संगीत, हसणं, आईचा स्ट्रेस कमी करणारी कोणतीही गोष्ट. आई जितकी शांत आणि आनंदी असेल तितकंच पोटातील बाळ निरोगी, सुरक्षित आणि स्वस्थपणे विकसित होतं. नात्यातलं प्रेम आणि शांतता हीच बाळासाठी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गर्भसंस्कार आहे. अशीच गर्भसंस्कारची उत्तम माहिती नियमित मिळण्यासाठी आमचे पेज फॉलो करा. सुख आयुर्वेद गर्भसंस्कार केंद्र, सोलापूर.